इथून असं उडत 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 इथं गेलो. इथून उडत 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 उडत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इथं गेलो. नमस्कार डार्लिंग्स, मी निघाले आता US साठी. आमच्या फिरसे हनीमून नाटकाचा US दौरा आहे आणि आता मी ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे की आम्ही कुठे कुठे काय काय. आणि हे तुम्ही बघू शकता, हे US अजिबात नाही आहे. मी अजून मुंबईला, नाशिकवरून मुंबईला चाललो आहे आणि नेहमीप्रमाणे आमची जी गाडी आहे ती CNG भरण्यासाठी थांबलेली आहे. जसं मी आयडियल ड्रायव्हरचा व्हिडिओ केला होता, सेम तसेच आहे, सेम. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन काहीच चुकीचं नाही आहे. आलो CNG भरून. दुसऱ्यांदा थांबतो आम्ही CNG भरायला. तर आता पुढच्या प्रवासाच्या अपडेट्स मी तुम्हाला देत असतो. नाशिक पुणे, नाशिक मुंबई हा जो काही खड्ड्यांमध्ये रस्ता बनवलेला आहे, अप्रतिम रस्ता आहे मित्रांनो. 180 किलोमीटरसाठी 6-6 तास लागत आहे. बट जाऊ द्या, बघू आता पुढचे काही दिवस US मधून अपडेट देतो तुम्हाला मी ब्लॉग्समधून. बघत राहा, एन्जॉय करत राहा आमचे ब्लॉग्स. CNG भरून झालेला आहे. चलो बाय बाय. मला टाकून जातील, नाही तर फ्लाईट आहे माझी. हा ऐका नाही, फील फुल एअरपोर्ट फील. मुस्ताराडा. एवढे लोक एअरपोर्टने फिरतात, म्हणजे एरोप्लेनने फिरतात. मला वाटलं सगळे काळी पिळीवाले आपल्यासारखे. संदीप भाऊ थँक्यू. ओके. यांच्या गाडीत आलो आम्ही आज. मस्त खानदेशी आयराणी गाणी ऐकत ऐकत आलो मस्तपैकी. अनुप, हो यू अनुप. ओ या, हाय मंगेश. हो, लाईटच नाही तुझ्यावर. पण मी नाटकात लाईट करतो बरं का. येस, हा नाटकात आमचे चेहरे उजळवतो. येस. सी हा हा हा. हिला लईच गर्दी आहे. मला असं वाटलं होतं मी स्पेशल आहे का एअरप्लेन चाललोय. ठीक आहे, थांबा 2 मिनिटं, उतरून तुम्हाला मी अपडेट देतो मित्रांनो. थोडीशी गाडी बिडी चालू आहे. आपण इथं पटापट पटापट, ही आमची लाईन आहे सगळी समोर. वी आर एट एअरपोर्ट. मनू पाणी. झुक 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 गीन गाडी. थांबा, ठोकेल मी, ठेवतो आता. फॉलो मी, फॉलो मी सर. अमित सर. नमस्कार. आमचं सगळं चेक इन वगैरे आता झालेलं आहे आणि फायनली आम्ही विमानाचा वेट करतोय. विमान ते धुत आहे, सगळं साफ करताय आतून. तर हे सगळं ड्युटी फ्रीचं इथं सगळं असं एअरपोर्टवरती सगळं असतं. इथं पिणाऱ्यांची खूप मजा आहे. मस्त 20-20, 25-25% ऑफरवरती बाय 1 गेट 2 फ्री असं काहीतरी असतं. चलो अभी जाएंगे हम लोग खाने के लिए. विमान निघालेलं आहे. काय म्हणणे प्रितिश तुझं? एकदम मस्त, रिवर्स घेतोय तो. त्याला सांगायचं काय मागे येऊ दे येऊ दे येऊ दे असं काय? रिवर्स घेतो. अनुप, लाईट वगैरे द्यायची आहे तुला इथं काही? नाही, याच्यात बघतोय काय आहे. त्याच्यात कुशन असेल. तो उशी का असेल उस्तारतोय ती? अच्छा, ही उशी आहे. ऑन कॅमेरा तो असे उद्योग नको. मित्रांनो, आता मी झोपतोय. मी तुम्हाला डायरेक्ट पोहोचल्यानंतरच मेसेज करेल. आपला मेसेज म्हणतो लिखो 98. तो व्हिडिओ करेल. बाय. अशा पद्धतीने हा काहीतरी नाश्ता आलेला आहे. और मैं आसमान की ऊंचाइयों में बहुत ऊंचे, पूरा कोहरा ही कोहरा.
Hi ma'am. Hello sir. Meeting you in London. Hello. How are you? I'm fine ma'am. Want to wear How are you, my sir? flowers today? Feeling sleepy. Sir. Hi, good morning. Mangesh काय म्हणतोस? How are you, man? Oh my God, I'm fine. I'm fine. How are you? Oh my God. Highlighted case. हॅलो, आम्ही निघालो आता लंडनवरून सिॲटलला जायला, जिथे आमचा पहिला शो आहे. 9 तासाची पुन्हा एकदा फ्लाईट आहे आणि लंडनमध्ये 3 तास थांबून खूप भारी वाटलं, खूप थंडी वाजली आणि आता मी निघतो आहे. पाठीमागे लॉरेन हार्डीचा भाऊ येतो आमच्यासाठी, जरा ते वेलकम ड्रिंक्स वगैरे घेऊन येत आहे. मज्जा आणि हे बघा आला गेला पीटर का फुटर काय ते नाव त्याचं. चला आता डायरेक्ट सिॲटलला उतरल्यानंतर मी तुम्हाला पुढचे अपडेट देतो. बाय बाय. विमानात उतायला जायला मला खूप आवडतं, कारण इथलं वॉशरूम तुम्हाला बघायला मिळतं. याचं असतं विमानाचं वॉशरूम. लाईट्स दोनों ज़्यादा ले लेकिन लैंड कराते हैं. अमेरिकेला पोहोचलेलो आहे मित्रांनो. आता इमिग्रेशन करून आता जाऊया मध्ये. थँक्यू सो मच. वेलकम टू अमेरिका USA. नमस्कार, हॅलो. आम्ही पोहोचलेलो आहे सिॲटलमध्ये आणि हे बघा इथे आम्ही राहतोय. ही गाडी आम्हाला आली होती पिक करायला आणि हे आमचं घर आहे पुढच्या 3 दिवसांसाठी. आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. मस्त 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 आणि मस्त. मित्रांनो बघा, एका प्रगत देशामध्ये कसं असू शकतं. इथे आम्ही उभं आहे आणि आम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे आणि इथे इंडिकेशन्स लावले. जर तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे तुम्हाला हे बटन दाबायचं आहे आणि ते म्हणते वेट, थांबा जरा. जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा ऑटोमॅटिकली इथे आम्हाला ग्रीन सिग्नल देईल की तुम्ही जाऊ शकता आणि मग इथून असा रस्ता क्रॉस करायचा. गाड्यांना हात बित देऊन रस्ता क्रॉस हाय मारेल धरूच्या माईला. मित्रांनो सध्या आम्ही सिॲटलमध्ये आणि आता आम्ही फिरतोय मस्तपैकी आमच्यासाठी जेवणाला काहीतरी शोधायला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे 8 वाजले रात्रीचे आणि अजून रात्र झालेली नाही आहे. आणि कधी रात्र होते इकडे 9 वाजता पूर्ण रात्र होते. बघा इकडे असे स्टोअर्स वगैरे, असे पार्किंगला जागा बिगा, हे एकदम GTA वाईस सिटी सारखं आहे सगळं. वरती पाखरं बिखरं उडतायच्या माईला. वाटतंय का रात्रीचे 8 वाजलेत. दिस इज सिॲटल फॉर यू. इथल्या गाड्यांना हॉर्न दिलाय पण ते कधीच वाजवत नाही राव. हॉर्न वाजवणं म्हणजे ते मूर्खपणाचं लक्षण समजलं जातं. ते एवढ्या गाड्या आहे, तुम्हाला एक पण हॉर्नचा आवाज येणार नाही. हे बघा एवढा मोठा रोड आहे, हायवे आहे, पण तरी एक पण हॉर्नचा आवाज येणार नाही, कारण इथे हॉर्न वाजवणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. विनाकारण कशाला पोल्यूशन वाढवायचं, नॉइज पोल्यूशन, असं यांचं म्हणणं आहे. चलो अभी हमारा खाने का डेस्टिनेशन आ चुका है, शायद इधर किधर तो भी है, अभी हम लोग वहाँ पे जाएंगे. हे आम्ही पहिल्यांदा इंटरनॅशनली जिथे थांबलो सिॲटलमध्ये ते आमचं घर. वा वा वा. आता याला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. आम्ही चाललोय शोसाठी. सो मिळतं है शो के लिए. बाय बाय. मित्रांनो थिएटरपर्यंत जायला आम्ही कॅब केली आहे आणि इथं कॅब बघा कोणती आली. टोयोटा. केवढी गाडी आहे. इकडे नॉर्मल अल्टो वॅगनर वगैरे हे वॅगनर असली तरी अशी वॅगनर असते ती बघा. वॅगोनियर अमेरिकेत येईपर्यंत मोठी झालेली आहे. चलो बाय बाय. We're also leaving for the show. Hello man. Yeah. Thank you so much. It's a twin cities from, from Seattle and Bellevue. Bellevue population wise is around 150,000 people. In Seattle it's 700,000 people.
मित्रांनो, हीच ती सिटी आहे जिथून मायक्रोसॉफ्टची सुरुवात झाली होती आणि ते सगळ्या टेक्निकल हब आहे सिॲटल. म्हणजे ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, टी मोबाईल अशा मोठमोठ्या कंपन्यांचे हेडक्वार्टर इथे. बोईंग जी विमानं बनवणारी कंपनी आहे तिचं हेडक्वार्टर पण सिॲटलमध्येच आहे. सो भरपूर इंडियन्स इथे सिॲटल झाले त्याच्यामुळे. नाईस ना. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत इब्राहिम आहेत आणि ते आपल्याला घेऊन चालले आहेत कॉर्कलँड परफॉर्मिंग सेंटरकडे. जाता जाता ते आपल्याला बिल गेट्स आणि जेफ बेझोस, काय सर नाव त्याचं, ॲमेझॉन सीईओचं नाव जेफ बेझोस हे अशी बोटी घेऊन चालतात इकडचे लोक रस्त्यावर पाण्यावर चालवायच्या ऐवजी. तर आपण ते बघणार आहोत आज. येस, रस्त्याचे कामं इकडेही चालू आहे मित्रांनो, पण इकडे मोठा हायवे आणि त्याच्यानंतर त्या बाजूला काम चालू आहे. म्हणजे ट्रॅफिकसाठी कुठलंही काही इथं असं कोणी राहत नाही उभा कॉर्नरला लाईटचा हे घेऊन की तुम्ही इकडून जा तिकडून जा, असं काही नाही आहे. सिस्टमॅटिक काम आहे, एकदम सिस्टमॅटिक. इथे फेसबुकचं पण खूप मोठं ऑफिस आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मायक्रोसॉफ्टचं एव्हरी अदर बिल्डिंग इज ऑफ मायक्रोसॉफ्ट. and Amazon is right now. Amazon, okay. All this building coming out is Amazon. Ibrahim is guiding us. Hi, Hello, thank you so much. you're welcome. It's a pleasure to have you here. So this is one of the most expensive mall in the Northwest. It's called Braeburn. Okay. Right here, you'll see all of the main stores like Gucci, Neiman Marcus. This is where the rich people hang out. This is where the rich people hang out. तुमच्या शहरात आलोय, GTA सिटी मधल्या ट्रक. सिएटल. येस, यांच्या म्हणण्यानुसार सिॲटल मधले रिचेस्ट लोक जे आहेत ते ह्या सिटीमध्ये राहतात, पर्कलँड मध्ये. आणि इथल्या घरांच्या किमती पण प्रचंड आहे. ऑफकोर्स मुंबईपेक्षा कमी आहे, पण तरी. हे बघा, एरिया तुम्ही बघू शकता मित्रांनो. मस्त बंगले वगैरे आहेत लोकांची इथं, लाईफस्टाईल. नमस्कार मित्रांनो, तर आज आमचा पहिला शो आहे कॉर्कलँडला, सिॲटल जवळ. आणि मी तुम्हाला दाखवतो कुठे होणार आहे तो शो. सो हे आहे कॉर्कलँड परफॉर्मिंग सेंटर. इथे आमचा पहिला शो होणार आहे आणि वी ऑल आर व्हेरी एक्सायटेड. थोडं इंग्लिश तर आम्ही शिकतोच आता. तर मस्त नवीन माझा पहिला इंटरनॅशनल परफॉर्मन्स फिरसे हनीमून या नाटकाचा. थँक्यू सो मच संदेश कुलकर्णी सर, अमृता सुभाष मॅम आणि अमित फाळके सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. येस, दिस इज बॉक्स ऑफिस. या चला शोची तयारी करूया. मग कसं आहे US. बरं, इथं झाली पहिली सिटी. अजून बाकीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून मी काही दाखवतो. बाय द वे, मस्त US, खरंच. सॉरी, माझा डोळा थोडा लाल झालाय कारण डोळ्यामध्ये माझं फेस वॉश गेलंय आणि फेस वॉश काढता बोट पण डोळ्यात गेलं, त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम झाले. ते मी बघतो आता, सॉर्ट आउट करतो. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा. अजून चांगले ब्लॉग जिथं जाईल मी तिथं. आता नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय. पदार्पणला जरा अडखळ होतो, पण ठीक आहे. चला, एन्जॉय, हॅव अ गुड डे. पुढच्या ब्लॉगची वाट बघा, लवकरात लवकर टाकतो. बाय बाय. यो, एवढंच करता वाटतं बस.